कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सौविज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रतः। ब्राह्मी नरतनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजीयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। न परीक्षां जिहासां वा पुंसशास्त्रं करोति हि निजे एव तु ते यस्मात् पश्वादावपि दर्शनात्। गेल्या चातुर्मासापासून नैष्कर्म्य सिद्धी या वेदांताच्या जटिल अशा ग्रंथाचं आपण काही चिंतन करीत आहोत। 4 अध्यायांमध्ये विभागलेला हा ग्रंथ श्रीमदाद्य शंकराचार्य यांचे शिष्य श्रीमद सुरेश्वराचार्य अर्थात पूर्वाश्रमीचे श्रेष्ठ मीमांसक मंडन मिश्र यांचा आहे। आत्मलाभासाठी आत्मप्रमेसाठी जी साधन अपेक्षित आहे, जो सिद्धांत वेद प्रतिपादित आहे, त्या सिद्धांताची असलेली उद्घोषणा जी वेदांतात आहे, वेदात आहे, त्याचंच अभिगमन करणारा हा ग्रंथ आहे। आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्यः। आत्मदर्शन, आत्मलाभ, आत्मप्रमा, आत्मसाक्षात्कार, स्वरूपाचं ज्ञान, ओतप्रोत ज्ञान। आत्मा हा ब्रह्मरूप आहे, ब्रह्म आत्मा आहे। तत्वमसी त्वं तदसी याप्रमाणे असं जे छांदोग्योपनिषदातील श्रुती आहे त्याप्रमाणे असलेलं जे सर्व चिंतन, त्या चिंतनासाठी म्हणून आणि त्याच्या ज्ञानासाठी म्हणून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची प्राप्ती व्हावी, अधिकार प्राप्ती व्हावी आणि अधिकार प्राप्तीपूर्वक अंतःकरण शुद्धीपूर्वक ज्ञानाची सिद्धी होऊन निष्कामता आणि त्या निष्कामतेचा जो भाव नैष्कर्म्यता, नैष्कर्म्य अवस्था ही त्या व्यक्तीला प्राप्त व्हावी, याच्या संदर्भाने असा हा सगळा मांडलेला खटाटोप। श्रीमद सुरेश्वराचार्य या आत्मप्रमेसाठी म्हणून ज्यावेळी काही साधन सांगत असतात त्यावेळी वेदांताच्या असलेल्या, शास्त्राच्या असलेल्या सिद्धांताला अनुसरून ते साधन आपल्या पुढे कथन करीत आहे। आत्मप्रमा झाल्याविना जीवनमुक्ती संभवत नाही। आत्मप्रमा झाल्याविना कारणसह वर्तमान दुःखरूप असलेल्या जगताची निवृत्ती होत नाही। आणि जोवर अशा असलेल्या या दुःखाची निवृत्ती होत नाही तोवर व्यक्तीला अपेक्षित असलेलं जे सदा सर्व काळ नित्य सनातन असलेलं जे सुख आहे त्या सुखाची त्याला प्राप्ती होत नाही। आत्मप्रमा होण्यासाठी म्हणून असणारं जे साधन, ते साधन असलं कसलं पाहिजे, नेमकं त्याचं स्वरूप काय आहे, या गोष्टीचा विचार करीत असताना 2 पद्धतीत याचा विचार आपल्या समोर मांडला आहे। शास्त्र म्हणतं कर्म करा,
जिजीविषे छतन समाहा. त्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्याला आशीर्वाद देत असतात. जीवेत शरदशतम आणि जिजीविषे शतन समाहा. याच्यामध्ये शतन समाहा म्हणताना तिकडे सांगितलं शरद 100, जे शरद ऋतू आहे ते 100 तू उपभोग असा तिथे आशीर्वाद आहे. आणि कसे उपभोग, तर कार्य करीत कर्म करीत तू उपभोग, अशा पद्धतीचा विचार आपल्यासमोर मांडला. म्हणजेच एक कर्माचा उपदेश शास्त्राने आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि दुसरा उपदेश सांगत असताना कर्म करायचंय म्हणजे कर्मज्ञानाची अपेक्षा आहे. कर्मज्ञानाची अपेक्षा आहे म्हणजे कार्यप्रणालीची अपेक्षा आहे. कार्यप्रणालीची अपेक्षा आहे म्हणजे साधन कसं आहे या गोष्टीची जिज्ञासा आणि त्याची पूर्तता याची आमच्या ठिकाणी अपेक्षा आहे. असा सगळा विचार आम्हाला करता येतो. म्हणजेच कर्मक्षेत्राच्या दृष्टीने विचार करीत असताना ज्याप्रमाणे कर्माची नितांत गरज शास्त्राने आपल्या पुढे ठेवलेली आहे, त्याच पद्धतीने ज्ञानाचीही नितांत गरज आपल्या पुढे ठेवलेली आहे. घट करणे हे कार्य, पण ते कार्य करीत असताना निर्माण होणारा वा झालेला जो घट, त्याचं फल काय, त्याचं कार्य काय, त्याचा उपयोग काय, या गोष्टी जर माझ्या ठिकाणी ज्ञान नसेल तर त्या कर्माने कार्याने उत्पन्न होणाऱ्या घटाच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीचं व्यावहारिक कार्य व्यवहार सिद्ध मी करू शकत नाही. घट म्हणजे मडकं, डेरा, त्याला डेरा म्हणा. तो डेरा मी उत्पन्न केला किंवा कुंभाराने तो डेरा उत्पन्न केला, निर्माण केला. मला माहितीच जर नसेल की हा पाणी आणणं आणि नेणं याच्यासाठी उपयुक्त असतो, तर त्या डेऱ्याचा काही उपयोग आहे काय? त्या डेऱ्याचं जर मला ज्ञानच नसेल तर त्या डेऱ्याचा काही उपयोग होऊ शकतो काय? कर्म तर होत राहतं, परंतु त्याचं जर मला ज्ञान नसेल तर ते कर्म व्यर्थ म्हणावं की व्यर्थ म्हणू नये, व्यर्थ आम्हाला म्हणावं लागतं. त्यामुळे अशी असलेली सगळी व्यवस्था ज्यावेळी आम्ही तपासू त्यावेळी आम्हाला असं लक्षात येतं की कर्म ही गोष्ट महत्वाची ठरते आणि ज्ञान ही गोष्ट महत्वाची ठरते. मग ज्ञानाचीही अपेक्षा शास्त्राने आमच्या समोर ठेवलेली आहे आणि कर्माचीही अपेक्षा शास्त्राने आमच्या समोर ठेवलेली आहे. अभिप्सित असलेलं फल म्हणजे अपेक्षित असलेलं जे फल आहे ते फल प्राप्त करण्यासाठी वा ते फल मिळवण्यासाठी वा ते फल संपादित करण्यासाठी कर्माचीही अपेक्षा आहे आणि ज्ञानाचीही अपेक्षा आहे. या दोन्ही असलेल्या गोष्टींचा विचार केला असता मोक्ष, जीवनमुक्ती, मुक्ती, परमानंद स्वरूपाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती इत्यादी सगळ्या असलेल्या पर्यायी असलेल्या परिभाषेचा जरी विचार केला तर मुक्ती नावाच्या फलाची जर मला प्राप्ती अपेक्षित असेल वा ती मला करून घ्यावयाची असेल, माझ्या समोर 2 साधनं आहेत की जी शास्त्राने सांगितली. एक कर्म आहे आणि दुसरं ज्ञान आहे. कर्म आणि ज्ञान या दोघांची असलेली जी कल्पना ती मोक्ष प्राप्त्यर्थ आहे, स्वरूप प्राप्त्यर्थ आहे, जीवनमुक्ती प्राप्त्यर्थ आहे, असा विचार आपल्याला शास्त्राने मांडलाय असं आपल्याला दिसून येतं. साध्य साधन भाव संगती वा साध्य साधन भाव ज्या साधन आणि साध्यामध्ये म्हणजे कर्म आणि मोक्षामध्ये किंवा ज्ञान आणि मोक्षामध्ये लागेल ते त्या साध्याचं साधन आहे असं आम्हाला समजता येतं. अर्थात मोक्षाचं साधन जर ज्ञान ठरलं तर साध्य साधन भाव त्या ज्ञान आणि मोक्षामध्ये जशाला तसा सापडतो आणि जशाला तसा जर तो सापडला तर या साध्य साधन भावाने आम्हाला असं निश्चित लक्षात येतं की ज्ञान या साधनाने साध्य जो मोक्ष त्याची निश्चित प्राप्ती होते. जर कर्म हे साधन सापडलं आणि त्या कर्म या साधनाचं साध्य जर मोक्ष हे ठरलं तर या साध्य साधन भावाच्या जोडीवरून कर्माने मोक्ष होतो अशा पद्धतीचा विचार आपल्याला सांगता येतो. साध्य साधन भावाची असलेली जी अपेक्षा आहे ती साध्य साधन भावाची अपेक्षा एकमेकावर आधारित आहे. साधन हे साध्यापेक्षित आहे आणि साध्य हे साधनाच्या बरोबरीने चालणार. साधनाच्या ठिकाणी जर साध्याची कोणतीच अपेक्षा नसेल,
साधनाचा कोणताही सूक्ष्म संस्कार नसेल, कोणत्याही पद्धतीचं मार्गक्रमण करण्याची क्षमता नसेल, कोणत्याही पद्धतीची सुरुद्धता जर त्या साधनात नसेल, तर ते साधन त्याचं सांगितलेलं जे साध्य त्या असलेल्या साध्यापर्यंत घेऊन जाणार ठरणार. उदाहरणार्थ, एखादा मुलगा आहे की जो 12वी आर्ट मराठी हिंदी काहीतरी त्यांनी माध्यम घेतले आणि 12वी उत्तीर्ण झाला, म्हणजे साधन केलं ते, आणि त्याचं साध्य काय आहे, आता त्याला डिग्रीला जायचं आहे, म्हणजे कोणत्या तरी एका विषयामध्ये त्याला काय म्हणतात त्याला, नाही नोकरी नाही, पारंगतता घ्यायची, त्याला डिग्री घ्यायची म्हणजे काय म्हणायचं, मराठीत शब्द काय त्याला, हा पारंगतच व्हायचे नाही, त्याला एक शब्द आहे, विशारद व्हायचे, विशारद व्हायचे. पारंगत म्हणजे काय आहे, MA आहे, मास्टरी, आणि इकडे डिग्री म्हणजे पारंगत होणे, म्हणजे इकडे विशारद होणे असं आहे. त्याला विशारद व्हायचे, आणि विशारद व्हायचे त्याला अभियांत्रिकीमध्ये जर विशारद व्हायचं असेल, म्हणजे इंजिनिअरिंग जर करायची असेल, आणि त्यांनी जर साधन असं जर 12वीचं आर्ट वगैरे जर केलं, तर त्या असलेल्या त्याच्या साधनाच्या पूर्तीने त्याला जे अपेक्षित साध्य, त्या साध्याची प्राप्ती होऊ शकते काय, त्याला त्या साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण का तिथे लागणारा जो अधिकार आहे, तिथे लागणारं जे साधन आहे, ते साधन मात्र निराळ आहे. साध्य साधन भावाची असलेली पूर्तता ही साध्याच्या दृष्टीने साधनाच्या ठिकाणी असलेली जी सुरुद्धता, योग्यता, अधिकारता, एकता याच्यामध्ये सापडते. त्यामुळे साध्य साधन भावाची असलेली अशी एकमेकावर अपेक्षित अशी स्थिती, त्या स्थितीवरून आम्हाला ठरवावं लागतं की कोण साधन आहे आणि कोण साध्य. ज्याच्या ठिकाणी साधनाच्या ठिकाणी साध्यापेक्षता राहते ते त्या साध्याचं साधन ठरतं, आणि ज्या साध्याच्या ठिकाणी साधनापेक्षा राहते ते त्या साध्याचं साधन ठरतं. कर्म हे मोक्षाचं साधन आहे का हे तपासा, ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे का ते तपासा. अशा पद्धतीचा विचार आपल्याला शास्त्राने मांडलेला दिसतो. कर्म हे मोक्षाचं साधन आहे असं म्हणत असताना मोक्ष, कर्म किंवा ज्ञान या उभय असलेल्या साधनांमधून या साध्याची आम्हाला प्राप्ती होते वा त्या साध्याची आम्हाला प्राप्ती करून घ्यावयाची आहे हे ठरतंय. याच्यामध्ये एक समानता सापडते, ती समानता म्हणजे साध्य एक आहे की ज्याला म्हणा मोक्ष. मग या मोक्षाच्या संदर्भाने विचार केला असता, त्याची व्याख्या केली असता आम्हाला साधनेतेची व्याख्या कळेल, साधनाची अपेक्षा कळेल, साधनाच्या ठिकाणी निश्चित असलं काय पाहिजे या गोष्टीची कल्पना आहे. त्यामुळे हे मोक्ष नावाचं जे साध्य, त्या साध्याची व्याख्या पहिल्यांदा करावी लागेल. म्हणून मोक्ष याचा विचार करीत असताना शास्त्रांनी आपल्यासमोर मांडलं की जे अज्ञान म्हणून आहे त्या अज्ञानाचा नाश व्हायला पाहिजे. म्हणजे काय काय व्हायला पाहिजेत, अज्ञान आणि अज्ञान कार्य याचा नाश होऊन परमसौख्याची असलेली प्राप्ती, अशा पद्धतीचा जो त्याला मोक्ष म्हणा असा विचार आपल्यासमोर शास्त्राने मांडलेला आहे. दुसऱ्या परिभाषेत या गोष्टीचा विचार करा, सर्व अनर्थाची निवृत्ती आणि सर्व सुखाची प्राप्ती, कारणसह वर्तमान जगन निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा हा मोक्ष आहे. या मोक्षामध्ये दोन प्रकारचे अंश आपल्याला दिसून येतात. एक अंश आहे अनर्थ निवृत्ती, सर्वानर्थ निवृत्ती, आणि ती निवृत्ती आत्यंतिक स्वरूपाची आहे, लयरूप निवृत्ती नाही, ती आत्यंतिक स्वरूपाची निवृत्ती आहे. लयरूप निवृत्तीचा विचार करीत असताना हे आपल्याला लक्षात येईल याच्यासाठी म्हणून सांगतो की एखादा व्यक्ती झोपतो आणि पुन्हा उठतो. केस छेदन करणं म्हणजे केस कापणं. तिरुपतीला लोक गेले की टकले होऊन येतात, मग ते काढले दुसऱ्या दिवशी येतात का येत नाही, निवृत्त तर झाले ना. निवृत्ती जरी झाली असली तरी पुन्हा प्राप्तीची संभावना तिथल्या तिथे आहे. त्यामुळे असा विचार जो होतो तो सगळा असलेला विचार लयरूप निवृत्तीचा आहे. व्यक्ती झोपतोही आणि झोपेतून उठतोही. झोपला म्हणजे कायमचा झोपला असं होत नाही.
ही लयरूप निवृत्ती आहे. आणि आत्यंतिक निवृत्तीचा विचार केला तर त्याचा अत्यंत अभावच होतो. पुन्हा त्याची कोणतीही स्थिती निर्माण होऊ शकत नाही, पुन्हा त्याची प्राप्ती होणेच शक्य नाही. आत्यंतिक निवृत्ती ही सर्वानर्थाची आणि परमानंदाची प्राप्ती असा हा मोक्ष सांगितला. त्याच्यातली ही आत्यंतिक निवृत्ती सर्वानर्थाच्या बाबतीत आहे, म्हणजे दुःखाच्या बाबतीत आहे असा विचार आपल्याला करता येतो. आणि जे परमानंद आहे, परमसौख्य आहे, त्याची प्राप्ती आम्हाला व्हावी अशा पद्धतीचा दुसऱ्या अंशाचाही विचार मोक्षाच्या संदर्भाने आम्हाला करता येतो. असा असलेला जो मोक्ष, त्या मोक्षाच्या असलेल्या प्राप्त्यर्थ म्हणून निश्चित अपेक्षित काय आहे? आत्ता मला ज्या ज्या वस्तूंची ज्या ज्या प्रकाराची प्राप्ती आहे त्या त्या असलेल्या प्राप्तीमध्ये संशुद्धी होणं इतकीच काही ती गोष्ट अपेक्षित आहे. आनंदाचा अनुभव मला नाही काय, आनंदाचा अनुभव मला आहे. दुःखाचा अनुभव मला नाही काय, दुःखाचा अनुभव मला आहे. मोक्ष सांगता तो काय सांगता? दुःख निवृत्ती रूप सांगता आणि सुख प्राप्ती रूप सांगता. म्हणजे सांगताय काय? जो मला आनंद अनुभूत आहे त्या आनंदाच्या असलेल्या मूल स्वरूपाकडे मला जावयाचं आहे. आणि जे दुःख मला अनुभूत आहे त्या अनुभूत असलेल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे. अनुभूत असलेल्या विषयांच्या संदर्भानेच मोक्षाची कल्पना आहे ना. जी वस्तू अनुभूत नाही अशा असलेल्या वस्तूच्या संदर्भाने शास्त्राचं एकही वचन सापडणार नाही, एकही वचन सापडणार नाही. जी वस्तूच अस्तित्वात नाही, जी वस्तूच अनुभवाला नाही, त्या वस्तूविषयी एकही वचन शास्त्र करीत नाही. किंबहुना शास्त्राचा दंड कसा आहे? सुरेश्वराचार्य म्हणतात की ज्या वस्तूच्या संदर्भाने, ज्या सिद्धांताच्या संदर्भाने आपण कथन करीत आहोत त्या सिद्धांताला सोडून असलेलं आणि कोणालाही अनुभूत नसलेलं आणि कोणालाही कधी अनुभवाला न येणारं असं कथन शास्त्राने आत्तापर्यंत कधीही केलेलं नाही. कोणत्याच पद्धतीचा विचार असा शास्त्राने आमच्या समोर मांडलेला नाही. जी जी गोष्ट अनुभवाची आहे ती तीच गोष्ट आपल्या समोर मांडलेली आहे. जर विपरीत विचार केला की एखादी गोष्ट अननुभूत आहे आणि त्या अननुभूत असलेल्या गोष्टीच्या प्राप्तीच्या संदर्भाने किंवा निवृत्तीच्या संदर्भाने शास्त्राचं वचन आहे अशी जर कल्पना केली तर इथे मात्र असा दोष येतो. तो दोष असा आहे की ज्या मूलस्वरूपाचं चिंतन करीत असताना, आत्मस्वरूपाचं चिंतन करीत असताना नित्य प्राप्ताची आणि नित्य निवृत्ताची कल्पना सुखदुःखांच्या संदर्भाने आणि आत्मस्वरूपाच्या संदर्भाने शास्त्राने मांडली, जी मूलाधारित अशी विचारधारा आहे शास्त्राची, त्या विचारधारेला खंड होईल. प्राप्ताच्या प्राप्तीचा व्यवहार होतो, नित्य निवृत्ताच्या निवृत्तीचा व्यवहार होतो, तर अप्राप्ताच्या प्राप्तीचा व्यवहार होतो आणि जी गोष्ट निवृत्त झालेली नाही तिच्या निवृत्तीचा व्यवहार होतो. जो मी आत्मरूप, ब्रह्मरूप, जो आनंदरूप आहे, सुखरूप आहे, त्या माझ्या असलेल्या स्वतःच्या ज्ञानाच्या संदर्भाने असलेली जी स्थिती की जी आता भ्रांती ज्ञानाने मला मी दुःखरूप आहे असं वाटतंय, परंतु त्या दुःखरूपतेला प्राप्त झालेला जो मी तो खरंच दुःखरूप आहे का? शास्त्र सांगतं दुःखरूप तू नाहीस. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता का नव्हता? मुक्त होता म्हणजे नेमकं काय होतं? मुक्त होता म्हणजे नेमकं काय होतं? मुक्ततेची परिभाषा काय? आनंद रूपता, एवढी त्याची परिभाषा. दुसरी तिसरी परिभाषा काही नाही. जे मूल स्वरूप आहे, जो आनंद आहे, त्या आनंदामध्ये असलेली माझी भूमिका, त्या आनंदात असलेली माझी स्थिरता, त्याच्या संदर्भाने असलेली एकरूपता, तिथे असलेलं माझं अस्तित्व वा त्या आनंदाच्या संदर्भाने असलेली जी एकाधिकरणाची जी माझी स्थिती आहे ती सगळी स्थिती म्हणजे मुक्तता. ती स्थिती आहे.
बद्ध झाला कसा? काहीतरी भ्रांती उत्पन्न झाली आणि त्या भ्रांती ज्ञानाने हा बद्ध झालेला आहे, म्हणजे हा अज्ञानी झालेला आहे, असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच मुख्यतेने जर विचार केला, हा जो बद्ध म्हणून सांगितला तो खराच बद्ध आहे का? हा जो अज्ञानी म्हणून सांगितला तो खराच अज्ञानी आहे का? त्याच्या ठिकाणी खरंच दुःख आहे का? त्याच्या ठिकाणी खरी जडता आहे का? त्याच्या ठिकाणी खरंच अनानंदता आहे का? काय विचार करते? त्याच्या ठिकाणी सत्यत्वानी ही गोष्ट नाही. त्याच्या ठिकाणी आनंदता आहे, त्याच्या ठिकाणी सद्रूपता आहे, त्याच्या ठिकाणी चित असा प्रकारचा अंश आहे, तो चिद्रूप आहे. हे नसलेलं त्याच्या ठिकाणी येत आहे आणि नसलेलं जर निवृत्त करायचं ठरलं तर काय करावं लागेल? जे आहे त्याची प्राप्ती करून घ्यावी लागेल. जे आहे त्याचं प्रतिपादन करणारं शास्त्र आहे की जे नाही त्याचं प्रतिपादन करणारं शास्त्र नाही. सशाला शिंग कसे असतात हे सांगणारा ग्रंथ उपलब्ध आहे का? मृग जळ हिरवं निळं पिवळं काळं गोर कसं असतं हे सांगणारे ग्रंथ उपलब्ध आहेत का? हे सांगणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. अरे जे नाही त्याच्याविषयी बोलायचं काय? वांझेची या लेका माऊली सांगतात, शास्त्रवाणी कशी? वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका. अरे जी स्त्री मुलगा होऊ शकत नाही अशी आहे, तिच्या मुलाची जन्मपत्रिका शोधतो काय? तिच्या मुलाची जन्मपत्रिका असते काय? शास्त्र जे आहे त्याच्याविषयी बोलेल, जे नाही त्याच्याविषयी कधी कथन करणार नाही. ज्याची शब्द मात्र शब्द प्रतिती एवढीच सत्ता आहे अशाविषयी शास्त्राला बोलायचं काय? उदाहरणामध्ये असलेली ती जरी गोष्ट असली तर त्याच्याविषयी असलेली जी चिकित्सा आहे ती चिकित्सा नाही. याच एका गोष्टीचा विचार करून वेगवेगळ्या असलेल्या उपनिषदांमध्ये ज्या जगताला मिथ्यात्व प्रतिपादन केलं सगळ्यांनी, रज्जू सर्पाकार भासियेले जगडंबर विवर्तवादाच्या दृष्टीने आणि अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच. पण नाही असलेल्या जगताच्या विषयी शास्त्र बोलतं काय? उपनिषद बोलतात असं दिसून येतं. काय बोलतात? तैतरी उपनिषद सांगतं पंचमहाभूतांच्या मिलापापासून जगताची स्थिती. दुसरं उपनिषद सांगतं 3 महाभूतांच्या स्थितीपासून आहे. अजून दुसरं उपनिषद सांगतं नाही 2च आहेत आणि त्यांच्यापासून ही स्थिती झाली. उपनिषदांची असलेली ही वेगवेगळी भाषा त्यांच्या जगताच्या असलेल्या निर्णयाच्या संबंधाने आम्हाला ज्ञान नाही याच्या अशा असलेल्या दृष्टीने नव्हे, तर ती याच्याविषयी आम्हाला भाषाच करायची नाही अशा दृष्टीने. कारण का जे जगत झालंच नाही त्याच्याविषयी बोलावं तरी काय? अजातवादाच्या दृष्टीने हे सगळं कथन. जे झालं त्याच्या दृष्टीने आम्ही बोलू आणि जे झालंच नाही त्याच्या दृष्टीने बोलावं की काय? त्याच्या दृष्टीने कोणत्याही पद्धतीत बोलता येत नाही वा शास्त्र ते बोलत नाही. शास्त्राची ती प्रतिज्ञा आहे, जे आहे त्याच्याविषयी आम्ही बोलू. शासन करणारं शास्त्र आहे ना, दर्शन आहे ना. ते दर्शन म्हणजेच काय? दृश्यते, दिसतं, ज्याचा साक्षात्कार आहे त्याच गोष्टीच्या संदर्भाने आम्हाला बोलावं लागतं, नाहीतर आम्हाला बोलता येत नाही. किंबहुना बोलू नये. जो कोणता विचार आपल्या समोर असेल, जो कोणता पदार्थ आपल्या समोर असेल, त्या पदार्थाचं जर मला ज्ञान झालं तर मी बोलेन का? ज्ञान न झालं असताही मी बोलेन. एखादा व्यक्ती माझ्या समोर थांबलाय, तो मला दिसतोय, प्रत्यक्ष ज्ञान होतंय, चाक्षुष प्रमा त्याची मला होते, असं झाल्यावरच मी बोलेन ना की हे काम कर, हे आण, ते ने. समोर कुणीच उभा नाही, कोणत्याही दिशेने कुणी दिसत नाही आणि जर व्यक्ती बोलू लागला अरे हे आण, अरे ते आण, त्याला हुशार म्हणायचं का वेडा म्हणायचं? वेडा होईल ना तो. त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं शहाणपण नाही ना, विद्वत्ता नाही ना, मूर्खपणा सिद्ध होईल ना. शास्त्र ते सांगतं, शास्त्र म्हणतं जे आहे त्याच्याविषयी आम्ही बोलू, तेच प्रतिपादन आम्ही करू. दुसरं कोणतंही प्रतिपादन करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण का विद्वत्तेचा हा विचार आहे, खऱ्याचा सत्यतेचा हा विचार आहे, असत्यतेचा, भ्रामकतेचा, कल्पकतेचा हा प्रांत नाही.
या शास्त्राच्या असलेल्या सिद्धांताप्रमाणे विचार करीत असताना आम्हाला असा विचार करता येतो की जो मोक्ष सांगितला, जे साध्य सांगितलं, त्या साध्यरूप असलेल्या मोक्षाच्या प्राप्त्यर्थ असलेलं जे कर्म नावाचं साधन, या कर्म नावाच्या साधनाच्या ठिकाणी साध्यापेक्षा राहते काय, साध्यापेक्षा आहे काय, या गोष्टीचा विचार करा. जर साध्यापेक्षा त्याच्या ठिकाणी राहत असेल तर हे साधन आहे असा आम्हाला विचार करता येतो. जर साध्यापेक्षा राहत नसेल म्हणजे साध्याची अपेक्षा, याच्याने हे प्राप्त होतं, अशी जी जोडी ती अपेक्षित आहे ना. सापेक्षिक अशा या जोड्या आहेत, सापेक्ष जोड्या आहेत. त्यामुळे या साध्यापेक्षेच्या संदर्भाने साधनाच्या ठिकाणी असलेली त्याची स्थिती ही आम्हाला सांगून काय देईल, हे खरंच साधन आहे. कर्माची साधनता वा कर्माच्या ठिकाणी साधनत्व मोक्षाच्या साध्यापेक्षेच्या एकाधिकरणाने, समानाधिकरणाने, एका ठिकाणी असलेल्या त्याच्या राहण्याने सिद्ध होईल, नाहीतर सिद्ध होणार नाही. साधनत्व हे कर्माच्या ठिकाणी आहे हे सांगत असताना कर्म या साधनाचं साधनत्व आणि मोक्ष या साध्याचं साध्यापेक्षत्व, या दोन्हींची असलेली जी एकाधिकरण स्थिती, एकाधिकरण संबंध, सामान्याधिकरण संबंध, एकाधिकरणात असलेली स्थिती जोवर सिद्ध होत नाही तोवर कर्माने मोक्ष होतो असं म्हणता येणार नाही. आंब्याच्या झाडाला आंबा येतो का येत नाही? येतो. आंब्याचं झाड हे साधन आहे असं समजा आणि फळ हे साध्य आहे असं समजा. आंब्याच्या झाडामध्ये आंबा येण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य राहतं का राहत नाही? कोळीपासून आलं ना ते, कारण कोळी आहे ना. जी फळात दिसणार आहे ती सूक्ष्म असलेली कोय याच्या मुळाची, याच्या नसानसामध्ये ती भिनलेली आहे, याच्या प्रत्येक असलेल्या स्थितीत ती आहे. मग त्या फळामध्ये ती गोष्ट आम्हाला दिसून येते. हे साध्यापेक्षा ही साधनतेच्या ठिकाणी, साधनत्वाच्या ठिकाणी असल्याशिवाय त्या साध्याची प्राप्ती या साधनाने होईल असं मला म्हणता येणार नाही. म्हणजे दोघांची असलेली जी स्थिती आहे ती स्थिती अनुरूप असली पाहिजे. साध्यानुरूप साधनता आणि साधन हे साध्यानुरूप आणि साधनेच्या अनुरूप असं साध्य, अशी जोपर्यंत स्थिती होत नाही तोपर्यंत अमुक साधनापासून अमुक साध्य प्राप्ती होईल असं म्हणता येणार. कर्म आहे साधन आहे म्हणून सांगायचंय आणि मोक्ष आहे असाध्य म्हणून सांगायचे. मोक्ष हे साध्य सांगत असताना आत्मस्वरूपाची असलेली प्राप्ती, की जो आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म म्हणजे आत्मा आहे, अशा पद्धतीचं असलेलं ओतप्रोत ज्ञान झालं असता त्या मोक्षाची, त्या आत्मस्वरूपाची आम्हाला प्राप्ती होते असा विचार करता येतो. म्हणजेच याचा विचार करीत असताना आम्हाला असं लक्षात येतं की माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं असलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची मला अपेक्षा आहे, ते ज्ञान मला झालं पाहिजे अशा पद्धतीची इथं स्थिती आहे. या ज्ञानाची जर तिथे अपेक्षा आहे असं जर ठरत असेल तर आमच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा विचार आहे याही गोष्टीचं चिंतन आम्हाला करावं लागेल. खरंच माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं मला ज्ञान आहे का? माझा आत्मा चिद्रूप आहे असं मला ज्ञान आहे का? माझा आत्मा आनंद रूप आहे असं मला ज्ञान आहे का? दुसऱ्या परिभाषेत पहा, मी आनंद रूप आहे असं ज्ञान आहे का मी दुःख रूप आहे असं ज्ञान आहे? मी दुःख रूप आहे, मला दुःख प्राप्ती आहे, मला सुख मिळत नाही अशा पद्धतीचाच विचार आहे. जगतातल्या प्रत्येक असलेल्या प्राणीमात्रांना ज्यावेळी विचारलं जाईल की तू खरंच सुखरूप आहे का, तुला खरंच सुखाची प्राप्ती आहे का, का तुला दुःख आहे, तर प्रत्येक असलेला व्यक्ती निर्विवादपणे सांगेल की मला दुःख आहे, काही ना काहीतरी मला दुःख आहे. सुख मला आहे असं तू सांगणार नाही. त्यावरून असं समजतं की प्रत्येक असलेल्या व्यक्तीच्या संदर्भाने काही ना काहीतरी दुःखाची स्थिती निश्चित आहे आणि या अशा असलेल्या दुःखाच्या स्थिती संबंधाने विचार केला असता हे दुःखाची स्थिती त्याला प्राप्तच कशी काय झाली? दुःख प्राप्त झालं
ते झालंच कसं आहे? तुकाराम महाराज म्हणतात, बद्ध झाला ना तो, बद्धता आहे ना त्याच्या ठिकाणी. आणि ते जे बद्धता आहे, ती बद्धता आलीच कुठून? अज्ञानामुळे ती बद्धता आली. मग या अज्ञानामुळे जर त्याला बद्धता येत असेल, तर त्या अज्ञानाचं जर निवारण झालं आणि ज्ञानाची प्राप्ती झाली, तर त्याची बद्धता संपुष्टात येईल का? येणार नाही. त्याची बद्धता संपुष्टात येईल, म्हणजे त्याला मुक्ततेचा अनुभव येईल, म्हणजे त्याला आनंदाची अनुभूती. बद्धता संपवायची आहे, अज्ञान घालवायचंय, हा मुख्य विषय झाला. मोक्षाच्या प्राप्तीच्या संदर्भाने, परमप्रयोजनाच्या संबंधाने, परमसाध्याच्या संबंधाने विचार केला असता मधला एक टप्पा आम्हाला घ्यावा, आणि तो टप्पा आहे अज्ञानाची निवृत्ती करणं आणि ज्ञान प्राप्ती करणं. अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची असलेली जी प्राप्ती आहे, त्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या अनंतर मोक्ष नावाचं परम प्रयोजन आम्हाला मिळतं. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. या ज्ञानाच्या प्राप्त्यर्थ किंवा अज्ञानाच्या निवृत्त्यर्थ म्हणून कर्माची असलेली जी शक्ती जर निश्चित कार्य करीत असेल, कर्म निश्चित कार्य करीत असेल, तर त्या कर्म नावाच्या साधनामध्ये या ज्ञान प्राप्ती किंवा अज्ञान निवृत्ती आणि तदनंतर प्राप्त होणारा जो मोक्ष, जे परमसाध्य, त्या साध्याची जी अपेक्षा, त्या अपेक्षेचं स्थान आहे असं मला म्हणता येतं. म्हणजे तिथे साधनत्व या मोक्ष नावाच्या साध्याच्या संदर्भाने देता येतं, नाहीतर साधनत्व देता येणार. कर्म आहे, एक मोक्ष कसा आहे या गोष्टीचा विचार केला. त्या मोक्षासाठी लागणारं जे अज्ञान निवारण आहे, ज्ञान प्राप्ती आहे, याचा विचार आपण केला. कर्म कसं आहे याचा विचार केला असता त्या कर्मातून त्या मोक्षाची प्राप्ती होते का होत नाही या गोष्टीचं निर्धारण करता येतं. कर्म एकात होतं का दोनात होतं? दोन व्यक्ती असतील तर कर्म होईल, दोन भाग असतील तर कर्म होईल का? एक भाग असताना कर्म होतं? आकाश एकच आहे असं समजा, एकच आकाश आहे, आधी काही नाही नंतर काही नाही. प्रकृती वगैरे हा सगळा विचार सोडून द्या आणि पुढे असलेल्या सगळ्या असलेल्या महाभूतांचाही विचार सोडून द्या. वायू, जल, पृथ्वी, अग्नी या सगळ्यांचा विचार सोडा. एकटं एक आकाश आहे एवढा विचार करा. एकट्या एक असलेल्या आकाशाच्या संदर्भाने विचार करीत असताना त्या आकाशामध्ये क्रिया संभवेल काय? आकाशामध्ये क्रिया तशी संभवणार नाही, कारण का एकटा एक आहे ना तो. त्याला कारण प्रकृती नाही, ही इथे आपण कल्पना करतोय. त्याला कोणत्याही पद्धतीत विवर्तोपादान कारण ब्रह्म नाही, ही आपण इथे कल्पना करतो. एकटं एक आकाश आहे, एकटा एक मी आहे, माझ्या आजूबाजूला कुणी नाही, देश नाही, काल नाही, काही नाही. एकटा एक मी आहे. एकटा एक असलेला जो मी, त्याच्यामध्ये क्रिया संभवेल काय? क्रिया कोणत्याही पद्धतीची संभवणार. किंबहुना सगळ्या असलेल्या परिस्थितींची, वस्तूंची प्राप्ती जरी मला झाली आणि समाजामध्ये जरी मी एकटा पडलो, तरी कार्यप्रवण न होता कर्महीन व्यक्ती होतो आणि एका खोलीत बसतो. लाख जग पुढे उभं आहे, पण पुढं जरी जग उभं असलं तरी याच्यासोबत कुणी नाही ना, त्यामुळे तो कर्महीन होतो. त्यामुळे एकटा एक असलेला जर मी असेन तर कर्म होईल काय? कर्म होणार. कर्म करीत असतानाच अपेक्षा काय आहे? सुख प्राप्ती ही अपेक्षा आहे आणि दुःख निवृत्ती ही अपेक्षा आहे. दुसरी तिसरी अपेक्षा आहे. दुःख निवृत्ती अपेक्षा कशासाठी आणि सुख प्राप्ती अपेक्षा कशासाठी आहे? कर्माच्या असलेल्या देशाचा विचार केला असता, कर्म प्रांगणाचा विचार केला असता, तिथे असलेलं जे सुख आहे आणि तिथे असलेलं जे दुःख आहे, त्या सुख दुःखाची कल्पना एक रमणीय बोधजन्याध्यासाच्या रूपात आहे आणि एक अरमणीय बोधजन्याध्यासाच्या रूपात आहे. एक शोभनाध्यासाच्या रूपात आहे आणि एक अशोभनाध्यासाच्या रूपात आहे. म्हणजेच एक अनुकूलतेत आहे आणि एक प्रतिकूलतेत. जी गोष्ट व्यक्तीला अनुकूल वाटते तिच्या प्राप्तीत सुख आहे आणि जी गोष्ट व्यक्तीला प्रतिकूल वाटते तिच्या प्राप्तीत दुःख आहे. मी अशी असलेली सुख दुःखाची
अनुकूल प्रतिकूल बुद्धीने केलेली कल्पना ही जर कर्माच्या ठिकाणी येत असेल तर त्या कर्माच्या ठिकाणी असलेल्या या कल्पनेवरून आम्हाला असं लक्षात येतं इथे दोन आहे, एक अनुकूल काहीतरी आहे आणि एक प्रतिकूल काहीतरी, असं त्यांनी मानून पुढे गेले. मग अनुकूलता आणि प्रतिकूलता, रमणीयता अरमणीयता, शोभनता अशोभनता आणि त्यांचा असलेल्या बोधापासून उत्पन्न होणारा जो अध्यास, जो भ्रम म्हणजे माझा निश्चय, रमणीय बोध जन्याध्यास म्हणत असताना जरी तिथे अध्यास म्हणजे भ्रम या अर्थी जरी तिथे पारिभाषिक शब्द योजना जरी असली तरी त्या अध्यासामध्ये निश्चय माझा निश्चित आहे ही गोष्ट विसरता येणार नाही. रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प निश्चयात्मक असतो तसा भ्रमात्मकही असतो. नुसताच भ्रमात्मक असतो असं नाही, भ्रमात्मकतेमध्ये सुद्धा निश्चय असल्याशिवाय भ्रमज्ञान आहे ते, आणि ते भ्रमज्ञान सुख किंवा दुःखाला कारण तरी कसं होईल, काहीतरी निश्चय व्हावा लागेल ना. रज्जूवर सर्प आहे हे निश्चयात्मिक माझं ज्ञान आहे, आणि असं असलेलं निश्चयात्मिक परंतु रज्जूच्या विपरीत असल्या स्वभावाचं असलेलं ते ज्ञान असल्यामुळे तिथे असलेलं जे भ्रमज्ञान आहे त्यामुळे मला दुःख होतं, साप आहे साप आहे साप आहे. आणि तिथे जर निश्चय नसेल तर काठी पडली की मला पडली का सर्प, अशा पद्धतीचं जर संशय तिथे उत्पन्न झाला तर घाबरावं की घाबरू नये अशा पद्धतीची स्थिती तिथे होती. अध्यास सांगत असताना, बोधजन्याध्यास सांगत असताना तिथे निश्चय ही गोष्ट विसरायची. तिथे निश्चय येत आहे, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या संदर्भाने निश्चय येत आहे. निश्चयपूर्वक हे ज्ञान म्हणजे व्यक्ती जो कर्माची अपेक्षा ठेवतो, कर्म करण्यामध्ये जो प्रवृत्त असतो, त्या कर्मकर्त्या असलेल्या कर्तृत्व बुद्धीने, भोक्तृत्व बुद्धीने संपन्न असलेल्या त्या पुरुषाच्या ठिकाणी अनुकूलता आणि प्रतिकूलता यांच्याविषयी असलेलं निश्चयात्मिक ज्ञान उपलब्ध आहे. जर निश्चयात्मिक ज्ञान त्याच्या ठिकाणी जर उपलब्ध असेल तर ते निश्चयात्मिक असलेलं ज्ञान दोन पद्धतीचं आहे ना, दोघांचं आहे ना. त्यामुळे दोघांची असलेली ही कल्पना त्याला भयात घेऊन जाणारी ठरते, त्याला दुःखात घेऊन जाणारी ठरते. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. द्वितीयाद्वयी भयम भवती ही श्रुती आपण ऐकतो. दोनांमध्ये दुःख प्राप्त होतं, भय प्राप्त होतं असं श्रुती सांगते. जिथे जिथे दोन आहे तिथे तिथे भय प्राप्त होतं. एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी एकटा निवांत बसलेला आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, काहीही कुणीही पशु आदी काही तिथे नाही आहेत, व्यवस्थित असं रमणीय वातावरण आहे, एकटाच दगडावर बसलाय, एकटाच जप करत बसलाय, आनंद आहे, एकांतवासात आहे. परंतु जर त्याला कोणी दुरून त्याच क्षेत्रामध्ये भिल्ल जाताना दिसलं तर सगळी रमणीयता संपून जाते. सगळ्या पद्धती, व्याघ्र जरी दिसला, साप जरी दिसला, गोम जरी दिसली तरी त्याची एकाग्र वृत्ती खंडित होते. कारण का दुसरं दिसलं ना, काहीतरी घात करणार ती आहे असं त्याला तिथे दिसलं ना, कोणीतरी माझ्यापेक्षा दुसरे असं त्या एकांतवासामध्ये त्या व्यक्तीला जर ज्ञान झालं तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी त्या दिसलेल्या पदार्थाच्या संबंधाने नानाविध कल्पना उत्पन्न होतात, आणि त्या उत्पन्न झालेल्या, निर्माण झालेल्या कल्पना त्याला अंततोगत्वा भयात घेऊन जातात, त्याला भयात प्राप्त होतं. कुणीतरी येऊन काही करेल काय, तो आता काल दिसला होता, परवा दिसला होता, आता पुढे दिसेल का नाही माहिती, पण हा दिसला होता हे मात्र वर्षानुवर्षे त्याच्या लक्षात राहील. आणि त्या एका असलेल्या ज्ञाने करून त्याचं असलेलं जे आनंदाचं वातावरण आहे ते सगळं वातावरण संपूर्णपणे निघून जाईल. त्याला कोणत्याही पद्धतीमध्ये त्या आनंदाची प्राप्ती होणार, अंततोगत्वा दुःखच होणार, अंततोगत्वा दुःख आहे. आता अनुकूल पदार्थाची जर प्राप्ती झाली तर तिथे निश्चित आहे की सुख प्राप्ती आहे, पण अनुकूल पदार्थ जर निघून गेला तर पुन्हा दुःख प्राप्ती, अंततोगत्वा दुःख प्राप्तीच आहे. अशा पद्धतीचा विचार आहे.
सुख जरी असलं तरी सुख निवृत्ती ही दुःखाला कारण आहे का कारण नाही? सुख निघून जाईल हे दुःखाला कारण आहे का कारण नाही? त्यामुळे अंततोगत्वा फलाचा विचार केला, अंतिम फलाचा जर विचार केला तर अंतिम फलाचा विचार केला असता तिथे मात्र दुःखाची प्राप्ती होते असा आपल्याला विचार करता येतो. म्हणून दोनांमध्ये असलेलं जे काही आहे त्या दोनांमध्ये निश्चित भयाची प्राप्ती होते असा विचार आपल्याला करता येतो. मोक्षामध्ये दोन स्थिती आहे तर एक स्थिती आहे, एकाची प्राप्ती करून घ्यायची आहे, एक स्थितीमध्ये राहायचंय का तिथे आपल्याला दोन दोन चार चार अनेकात आहे. मोक्ष ब्रह्माला सुद्धा वेगळं ठेवत नाही. मोक्षाच्या प्राप्तीसाठी असलेलं जे ज्ञान ते ज्ञानच मुळात जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे की जिथे ब्रह्मही स्वतंत्र राहत आणि जीव जो आत्मा जो त्वमपद लक्ष तोही वेगळा कसं काय रे? जर तो वेगळा राहिला तर या दोनांमध्ये आणि त्या दोनांमध्ये भेद करायचे काही कारण नाही. हेही दोन आहेत तेही दोन आहेत. इथे श्रुती काही मनुष्य पशु अशा जोड्या करून सांगत नाही की दोनात भीती आहे म्हणून. दोनात भीती एवढं ते सांगत. दोनापासून भय प्राप्त होतं, दुःख प्राप्त होतं एवढं तिला सांगायचंय. मग ते दोन कोणते? मुख्य विचार करा, जीव आणि ब्रह्म यांचा मानलेला जो भेद आणि त्या भेदे करून जीव ब्रह्मापासून वेगळा आहे आणि ब्रह्म जीवापासून वेगळे दोन झाले का नाही? त्याच्यापासून भयाची प्राप्ती असा विचार आपल्याला करता येतो. मग त्या अशा असलेल्या परंपरेत निरनिराळ्या दोनांची स्थिती निर्माण होते जिथे भ्रांती निर्माण होते आणि भ्रांती या जीव ब्रह्म भेदाविषयी निर्माण होते. त्या भ्रांतीमध्ये नानाविध उत्पत्ती होणार नाही काय? होते ना. स्वप्नच पडलंय म्हटल्यानंतर स्वप्नामध्ये काय काय नाही उत्पन्न होणार? एकच खोली दिसते काय? एकच कपाट दिसतं काय? एकच मनुष्य दिसतो काय? असं काही जेवढं पाहावं तेवढं कमी. मार्कंडेयाप्रमाणे स्थिती आपली आहे. जेवढी माया त्यांना निर्माण झाली, जेवढी शिवानी माया मार्कंडेयाला दाखवली की जी 60-60 हजार दिव्य वर्षे संपली नाही अशी स्थिती आणि त्या स्थितीचा अनुभव स्वप्नस्थ असलेल्या आपल्याला घेत आहे. कल्पना करून झोपा, आज ब्रह्मांड दर्शन घ्यायचे म्हणून रात्री 2 वाजता स्वप्न पडेल, माझी गॅरंटी. फक्त ब्रह्मांडाचं दर्शन घ्यायचंय एवढा चांगला संकल्प करा आणि झोपा. म्हणजे काय होतं, 4 तास तरी स्वप्न संपणार नाही, 4-5 तास तरी चालू राहील स्वप्न. या ब्रह्मांडातून त्या ब्रह्मांडात, तिथून तिकडे, तिकडून तिकडे गेलेले दिसतात लोक. जो पणजोबा मी बघितला नाही तो सुद्धा माझ्या पुढे उभारतो आणि तो सुद्धा म्हणतो काय पणतवा, काय मुला, आणि डोक्यावरनं हात फिरवून कुठं धन लपवले हे सांगून निघून जातो. ही स्थिती का स्थिती नाही? तो फल्लक तर तो होताच होता. स्थिती आता प्राप्त झाली आपल्याला चांगली, पण सांगणार तो की मी इथं धन लपवले नाही. जे पाहिलं नाही, जे नाही, अशा स्थितीची सुद्धा कल्पना स्वप्नामध्ये होते का होत नाही? स्वप्नामध्ये कल्पना होते. ती माया आहे, ते अज्ञान आहे, ती भ्रांती आहे, तो भ्रम आहे, तो अध्यास. जिथे जीव आणि ब्रह्माचा भेदच कल्पित आहे आणि निश्चयात्मिक आहे, भ्रामक जरी असला तरी निश्चय त्याचा केलाय, तिथे 2 उत्पन्न झालेले आहेत आणि 2 उत्पन्न झालेत म्हटल्यानंतर त्या भ्रांतीच्या असलेल्या परंपरेत, त्या अध्यासाच्या असलेल्या परंपरेत किती एक उत्पन्न होणार नाही याचा विचारच करता येतो. इथे काही 3-4 असा आकडा सांगता येणार नाही. अनंत पदार्थ तिथे उत्पन्न होतात की जे अनंत पदार्थ असे की समस्त ब्रह्मांड माया रूप आहे, मायाकृत आहे, माया कार्य असं जरी म्हटलं तरी त्या मायेचा जरी उपयोग करायचा ठरवला तरी तुला ज्ञान रूप असलेल्या अनेक पदार्थांची गणती करता येणार. फक्त एक शब्द वापरावा लागेल, आनंद. दुसरा शब्दच वापरता येणार. ईश्वराला सुद्धा पदार्थ किती आहेत असा जर प्रश्न विचारला तर निश्चित आकडा सांगेल काय? निश्चित आकडा कसा काय सांगता येईल? निश्चित आकडा त्यालाही सांगता येणार. मायेचा उपयोग करून जर अनंतत्व पदार्थाचं सिद्ध होत असेल तर ईश्वर जो माया हा उपाधी धारण केलेला आहे तो तरी दुसरं तिसरं काय सांगेल? अनंत एवढंच तो सांगेल. अनंत पदार्थ
तुला ज्ञान अनंत आहे. हा निश्चित एक गोष्ट ईश्वर प्रतिपादन करील, या अनंत असलेल्या तुला ज्ञानाचं कारण एक मूलाज्ञान, दुसरं तिसरं काही ते एक आहे. ती गोष्ट आम्हाला निश्चित सांगता येते. एकत्वाचा निश्चय, एकाची गणिती, एकाच्या संदर्भाने कथन निश्चित आम्हाला करता येतं, कारण का ते एक आहे. अनेकाविषयी कोणत्याही पद्धतीची संभाषण करता येत नाही, कथन करता येत नाही, बोलता येत नाही, कारण ते अनेक आहे. एक असलेल्या घटाच्या विषयी काहीतरी सांगता येईल, हा घट असा आहे तसा आहे, आणि समोर हजारो घट ठेवलेत म्हटल्यानंतर कशाने सांगावं लागेल? एकाच्या असलेल्या घटाच्या ज्ञाने करून, त्याच्या असलेल्या स्वरूपे करून, त्याच्या असलेल्या कारणे करून, त्याच्या असलेल्या कार्यावरून सगळ्यांची आम्हाला गणिती लावावी लागेल, सगळ्यांची आम्हाला कल्पना करावी. प्रत्येक घट उचलून सांगता येणार नाही, किती घट आहेत म्हणून मोजता येणार नाही, किती घटाचं काय कारण हे म्हणून सांगता येणार. एका घटावरून सगळ्याच आम्ही सांगतो. तसं एक अनेक असलेल्या तुला ज्ञानाच्या संदर्भाने विचार करताना एकेका तुला ज्ञानाला समोर ठेवून त्याची चिकित्सा करणं ही गोष्ट दुरापास्त नव्हे, मूर्ख बुद्धीचं लक्षण आहे. घटावरचं अज्ञान ते निवृत्त करा. या घटावरचं निवृत्त केलं, त्या घटावरचं निवृत्त करा, नंतर त्या घटावरचं निवृत्त करा, या दगडावरचं निवृत्त करा, त्या दगडावरचं निवृत्त करा, आणि त्याची कारण चिकित्सा करा. ही गोष्टच मुळात सिद्धांताला एकदम वगळू नये, सिद्धांताला सोडू नये. सैद्धांतिक धरेवर या गोष्टीला काही किंमत, त्या निवारणाची अपेक्षा नाही ना. घटाकडे बघितलं की घट ज्ञान होतं, दगडाकडे बघितलं की दगडाचं ज्ञान होतं, खांबाकडे बघितलं की खांबाचं ज्ञान होतं, कोणी सांगायची अपेक्षा नाही. पण सगळ्यांना असलेलं जे कारण आहे ते सगळ्यांना असलेलं कारण एक मूलाज्ञान आहे. त्या मूलाज्ञानाच्या संदर्भाने आम्हाला चिंतन करतात. दोन आहेत, भयप्राप्ती करून देणारे, नानाविध दुःखांची स्थिती करून देणारे. अशा असलेल्या दोनांमध्ये अनेकांची असलेली जी स्थिती आहे, ती अनेकांची असलेली स्थिती निश्चित वेगळी आहे, निश्चित दुःखकारक आहे. आणि ती दुःखकारक असलेली स्थिती जगताच्या माध्यमाने आपल्या डोळ्यासमोर नाचते. या अशा असलेल्या जगताच्या संदर्भाने विचार करीत असताना, या दोनात असलेल्या गोष्टींच्या संबंधाने विचार करीत असताना कर्माचं असलेलं प्रांगण एकात आहे का दोनात आहे, त्या गोष्टीचा विचार करा. जर दोनात कर्माचं प्रांगण आहे, दोन या गोष्टीमध्ये कर्म जर आहे, तर त्या दोन असलेल्या मध्ये असलेलं जे कर्म, त्या कर्माने जे एक स्थितीचं वर्णन करणार आहे, एकत्वाच्या प्राप्तीचं वर्णन करणार आहे, वा एकत्वात ज्याचं समाधान आहे, वा एकच जी आहे, अशा असलेल्या मोक्षाची प्राप्ती होते. साध्य एक आहे आणि साधन दोन आहे, असं होईल काय? दोनापासून प्राप्ती कशाची होईल? तीन. दोनापासून प्राप्ती कशाची? तीन. एकाची प्राप्ती होऊ शकते का? एकाची प्राप्ती होत नाही. मागे जावं लागेल, वजावट करावी लागेल. आणि साध्य साधनाच्या अपेक्षेमध्ये, साधनामध्ये वृद्धी आहे, साधनेतेमध्ये वृद्धी आहे. साधना परिपुष्ट करण्यामध्ये साध्य प्राप्ती. साधन ज्यावेळी परिपुष्ट होतं, दृढ होतं, बळकट होतं, वाढतं, पूर्ण होतं, त्यावेळी साध्य प्राप्ती अधिक आहे. आणि इथे दोन आहे, आणि दोनात अधिक केलं तर तीन चार काय येईल ती. आणि एक जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर कमी करावं लागतंय. मग साधन कसं काय म्हणायचं त्याला? की जिथे न्यूनता येऊ शकते तिथे साधन म्हणता येतं का? परस्पर विरुद्धता जिथे प्रतिपादित होते, त्या विरुद्धतेच्या असलेल्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये साध्य साधन भावाची अपेक्षा सिद्ध होत नाही. साध्य साधन भाव तिथे सिद्ध होत नाही. साधनामध्ये साध्यानुरूपता सिद्ध होत नाही, आणि त्या साध्यात साधनानुरूपता सिद्ध होत नाही. एकात दोन नाही, आणि दोनात एक अशा पद्धतीने अधिक करून प्राप्त होत नाही. त्यामुळे जे कर्म, जे क्रिया प्रदेशात आहे, की ज्याच्यामध्ये दोनाची अपेक्षा आहे, त्याच्या असलेल्या कोणत्याही मार्गक्रमणाने
कोणत्याही पद्धतीमध्ये एकत्वाची सिद्धी, नैष्कर्म्य अवस्थेची प्राप्ती होणेच शक्य, ज्ञानप्राप्ती होणेच शक्य नाही, अज्ञान निवृत्ती होणेच शक्य नाही. का अज्ञान निवृत्ती होत नाही? अज्ञान हे दोनामुळे, अज्ञान हे भ्रांती आहे, त्या भ्रांतीमध्ये दोन आहे आणि त्या दोनाच्या पुढे कर्म. कर्माची स्थिती अज्ञान परंपरेत आहे. मग अज्ञान परंपरेत असलेलं जे कार्य म्हणजे कर्म, हे जे अज्ञान कार्य कर्म आहे, ते कार्य स्वतःच्या कारणाची निवृत्ती करतं काय? कोणतंही कार्य स्वतःच्या कारणाची निवृत्ती करू शकत नाही. फार फार तर काय होईल? लयरूप निवृत्ती त्याची होईल. घट आहे, मातीचं कार्य आहे आणि घटाने लाख ठरवलं, मातीला नष्ट करतो, फार फार काय होईल? घट फुटून जाईल, माती मोल होईल, मातीमय होईल, माती निघून जाईल. नाही, लयरूप निवृत्ती झाली त्याची, कर्मच संपेल, कर्म भ्रष्ट होऊन जाईल. परंतु त्याची निवृत्ती, त्याच्या मूल कारणाची निवृत्ती होते असं आम्हाला म्हणता येणार. त्यामुळे कोणतंही कार्य त्याच्या कारणाची निवृत्ती करतं असं होत नाही. कर्म हे अज्ञान कार्य असल्यामुळे त्या कर्माकडून अज्ञान निवृत्ती याही गोष्टीची प्राप्ती होणार नाही आणि त्या कर्माकडून ज्ञानप्राप्ती ही गोष्ट होणार. जर अज्ञान निवृत्ती नाही झाली आणि ज्ञानप्राप्ती जर नाही झाली तर मोक्ष की जे साध्य आहे त्या साध्याची प्राप्ती होईल काय? त्या साध्याची प्राप्ती निश्चित होणार नाही. त्यामुळे कर्माच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये मोक्षाच्या संदर्भाने साधनता आहे असा विचार आपल्याला करता येणार नाही. या साध्य साधन भावाचा विचार करीत असताना एक कर्म झालं आणि दुसरा एक ज्ञान. ज्ञानाच्या ठिकाणी साधनता राहते काय? मोक्ष हे साध्य, ज्ञान या साधनाकडून होतं काय याचा आपल्याला विचार करायचा. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबूया. बाकीचं चिंतन कुंडली गवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्री